अशी सकाळ तर जास्त करून गावाकडच्या लोकांनाच बघायला भेटते, शहरात तर खूप कमी लोकांना म्हणजे अनुभवायला भेटतं असं. आणि आज आमच्या घरी सकाळ सकाळीच पावभाजीचा बेत बनवला होता, का तर आमच्या सानूला जायचं होतं आज लवकर, आणि सानूने कालच सांगून ठेवलं होतं की मम्मी मला उद्या सकाळी पावभाजी पाहिजे. तर काय सगळं होतं त्याच्यामुळे मग म्हणलं ठीक आहे बाई बनवते. मी इकडे पावभाजी बनवूस तर आमच्या साईश्रीने सगळा इथं राडा करून ठेवला. तिला म्हणलं उचल पटकन, तर एक एक उचलत होती. म्हणलं तिच्याने काय आता पटकन होणार नाही, आपणच काहीतरी करू. बघू चुटकी वाजवल्यावर काम होतं का? अरे बापरे, झालं खरंच. हे असं काही नसतं बरं का, चुटकी वाजवल्या काम व्हायला त्याच्या मागं कष्ट करावेच लागतात. चला. आणि माझं हे मोठं बाळ आहे ना, मला प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करत असतं बघा नेहमी. मम्मी मी तुला मदत करते ना, म्हटलं बाई कर ठीक आहे. आणि तर आमची पावभाजीला फोडणी द्यायचं काम चालू होतं. मग एकदम सोपी आहे म्हणलं, आता तुम्हाला तर काय माहितीच असणार, पावभाजी कोणाला येत नाही सगळ्यांनाच येते. तर मी याच्यामध्ये फक्त आहे ना एक 5 रुपयाचा सुहानाचा पावभाजी मसाला आणि मटण मसाला एवढंच काहीतरी वेगळं वापरलं, बाकी आपली रेसिपी सेमच असते पावभाजीची सगळ्यांची. चला, इथं आम्ही खायला बसलो होतो, मस्त चीज वगैरे खिसून घेतलं होतं, बटर लावून मस्त पाव भाजले होते. सानूला जायचं होतं शाळेत म्हणून तिला म्हणलं पटकन दिलं. आणि इथं माझा हा भाऊ आहे बरं का, आणि इथं साईश्री मस्त झोपली होती, म्हणलं पटकन गरम गरम खाऊन घ्यावं. चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.